Hello students, this is Digambar Gaikwad and I welcome you all to my YouTube channel. In this video, we are going to discuss about a device, Van de Graaff generator, which is from the electrostatic topic. So, what is Van de Graaff generator? Generator means a device which generate or which produce something. Then, what it generate? These Van de Graaff generators are used to generate or produce a large amount of electric potential or electric potential difference of the order of millions of volt. आपल्याला मिलियन्स व्होल्ट मध्ये जर इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स जनरेट करायचा असेल तर आपण या व्हॅन de Graaff जनरेटरचा यूज करतो. Our regular generators are not able to generate such high electric potential. So let's see about this generator. This generator was designed by a scientist Van de Graaff in 1931. The main purpose of this generator is to develop or to produce very high electric potentials or electric potential difference of the order of 10 raised to 7 volts. जर हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला असेल तर तिथं इलेक्ट्रिक फील्ड ही डेव्हलप होते अँड दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो अ व्हेरी स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड. And because of that strong electric field, this electric field applies the electric forces on the charged particles like electrons, protons, or different ions, and these particles gets accelerated with very high velocity or with very high kinetic energies, and such energetic particles, highly energetic particles, are used in different experiments related to the nuclear physics. न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये जर सपोज आपल्याला एखाद्या न्यूक्लियसला ब्रेक करायचं असेल तर त्या न्यूक्लियस वरती आपल्याला तसाच एखादा स्मॉल पार्टिकल बंबार्ड करावा लागतो, पण तो बंबार्ड जो आपण पार्टिकल करणार आहोत तो पार्टिकल हायली एनर्जेटिक असावा, म्हणजेच त्याची व्हेलॉसिटी काय असावी, लार्ज असावी. व्हॅन de Graaff जनरेटर मध्ये हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल असल्यामुळे तिथं स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्डही डेव्हलप होते. आणि जर आपण असे चार्ड पार्टिकल्स जसे की इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, आयन्स यांना जर आपण या स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं तर ही इलेक्ट्रिक फील्ड त्यांच्यावरती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अप्लाय करते अँड बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स such particles gets accelerated with very high velocity or with very high energy, and such accelerated particles are incident or bombarded on the nucleus, and that's why the nucleus breaks. nucleus त्यामुळे काय होतो, ब्रेक होतो, ज्याला आपण न्यूक्लिअर रिएक्शन्स असंही म्हणतो. म्हणजे एखादी न्यूक्लिअर रिएक्शन ट्रिगर करायची असेल, सुरू करायची असेल तर आपण या हायली एनर्जेटिक पार्टिकलचा यूज करतो. Okay, so this is the introduction of this Van de Graaff generator. Now let's see about this generator. First, we will discuss about the construction of this generator. In Van de Graaff generator, there is a insulating stand. मी सुरुवातीला एक डायग्राम तुम्हाला दाखवली होती. This is the Van de Graaff generators. हे Van de Graaff जनरेटरच आहे. त्यामध्ये हा जो पार्ट आहे, this is the stand which is a insulating stand, एक सपोर्टिंग स्टँड फक्त आहे. जे काही आपण चार्ज स्टोअर करणारे, जे काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल डेव्हलप होणारे ते सगळं या स्पेरिकल पार्ट मध्ये असणार आहे. हा एक स्पेरिकल कंडक्टर आहे, याच्यामध्ये होतं. सो दिस इज ए ओनली स्टँड. सो हियर दिस इज अवर इन्सुलेटिंग स्टँड. या स्टँड वरती आपण एक स्पेरिकल कंडक्टिंग स्पियर इथं आपण एक प्लेस करणार आहोत. एक कंडक्टिंग स्पियर आहे, कॉपरचा वगैरे आपण यूज करू शकतोय. This is the spherical conductor which is placed on this insulating stand. एक spherical conductor इथं आपण काय केलाय, प्लेस केलाय. ओके, नाउ वी यूज टू पुलीज. इथं आपण दोन पुलीज यूज केलेत, P1 अँड P2. या दोन पुलीज वरती पण एक एंडलेस बेल्टला फिट करणार आहे. एक बेल्ट आहे, इन्सुलेटिंग बेल्ट, जो रबर सारख्या इन्सुलेटिंग मटेरियलचा बनवलेला असू शकतो. सो दिस इज ए इन्सुलेटिंग एंडलेस बेल्ट विच इज फिटेड ऑन दिस टू पुलीज. नाउ या बेल्टला जर आपल्याला रोटेट करायचं असेल तर P1 या पुलीला आपण एका मोटर थ्रू काय करणार आहे, रोटेट करणार आहे. सो आय यूज हियर ए मोटर. दिस इज अवर मोटर अँड टू रोटेट दिस P1 पुली वी यूज ए बेल्ट. का बेल्टचा यूज करून आपण या P1 पुलीला काय करू शकतो, या मोटरचा यूज करून रोटेट करू शकतोय. Okay, so this is about the belt. Now there is one more part which is a comb.
C1 stands for a कॉम. कॉम म्हणजे कंगव्यासारखा शेप असलेला इथे एक कंडक्टिंग मटेरियल आहे, त्याला आपण मेटॅलिक कॉम म्हणणार आहे. इथे शार्प एजेस आहेत, त्याला काय आहेत सगळे असे हे शार्प एजेस आहेत. आणि या कॉमला आपण एका हाय व्होल्टेज रेक्टिफायरला म्हणजे हाय व्होल्टेज सप्लायला इथं काय केलंय, कनेक्ट केलंय. दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दिस हाय व्होल्टेज सप्लाय इज कनेक्टेड टू धिस मेटॅलिक कॉम. इथं काय होणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केल्यामुळं दिस C1 कॉम गेट्स पॉझिटिव्हली चार्ज्ड. या C1 कॉम वरती काय होतात, पॉझिटिव्हली चार्जेस असतात. नाउ देर इज वन मोर कॉम C2. सेम असाच एक मेटॅलिक कॉम्ब आहे C2, ज्या C2 ला आपण या स्पेरिकल कंडक्टरला कनेक्ट केलंय एका कंडक्टिंग रॉडचा यूज करून. सो दिस इज अवर सेकंड कॉम. This second COM C2 also have sharp edges. Now we use a discharge tube. इथं जे काही चार्जेस डेव्हलप होणार आहे त्यांना डिस्चार्ज होण्यासाठी एका ट्यूबची गरज असते. सो दिस इज अवर डिस्चार्ज ट्यूब. इथं आतमध्ये जे 3 डॉट्स दाखवलेत, दिस 3 डॉट्स रिप्रेझेंट्स दी चार्ज्ड पार्टिकल्स, जे आपण इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स किंवा डिफरंट आयन्स म्हणतोय, ज्यांना आपल्याला ऍक्सेलरेट करायचे असे पार्टिकल्स या ट्यूबच्या आतमध्ये प्लेस केलेत. डी स्टँड्स फॉर डिस्चार्ज ट्यूब. आणि हे पार्टिकल्स आपण ज्या मटेरियल वरती, म्हणजे सपोज आपल्याला न्यूक्लियसला ब्रेक करायचे, तर हे पार्टिकल्स आपण काय करणार आहोत, या पार्टिकल्सना हाय व्हेलॉसिटी मध्ये आणून या टार्गेट वरती हिट करणार आहोत. सो दिस इज अवर टार्गेट ऑन विच वी आर गोइंग टू हिट दिस और स्ट्राइक दिस पार्टिकल्स. ओके, सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ दिस वॅन डी ग्राफ जनरेटर. सिंपल आहे, जे काही यूज केलंय त्याला फक्त लिहा. नोट्स लिहिताना नोटबुक मध्ये व्यवस्थित तुम्ही याचं कन्स्ट्रक्शन लिहू शकताय. ओके, सो लेट्स सी द मीनिंग ऑफ दिस डिफरंट सिम्बॉल्स. S stands for the large copper sphere, म्हणजे हा जो मेटालिक स्पेरिकल कंडक्टर आहे त्याला आपण CS म्हटलंय. C1 and C2, these two are the metallic combs with sharp points. Then these two are the P1 and P2 are the pulleys used to run the belt. HVR stands for high voltage rectifier. M is the motor. IS is the insulating stand. D is the discharge tube and T is the target material on which we are going to strike these charged particles. So this is the construction of this Van de Graaff generator. Now let's see about the working of it. याचं वर्किंग कसं होतं, म्हणजे इथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं डेव्हलप होतं आणि ते इन्क्रीज कसं करायचं. सो for the working, here there are some basic principles used. Here this COM C1 has sharp points and this COM C1 is connected to the positive terminal of this high voltage supply. त्यामुळे हा C1 काय होतो, पॉझिटिव्हली चार्ज होतो. and a large amount of charges are concentrated on these sharp edges. आपल्याला माहित आहे, आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ चार्जेस मध्ये बघितलं होतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस मध्ये, की जर शार्प एजेस असतील, शार्प एज पॉइंट्स असतील तर तिथं चार्जचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, आणि जर फ्लॅट सरफेस, प्लेन सरफेस असतील तर तिथं चार्ज कॉन्सन्ट्रेशन हे कमी असतं. सो ऑन दीज शार्प एजेस the concentration of charge is large or the charge density is very high. इथं चार्ज डेन्सिटी जी आहे ती कशी असते, खूप लार्ज असते. and because of these highly concentrated charges, a strong electric field is developed in this region. या रिजन मध्ये इथं एक स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होते, जी इलेक्ट्रिक फील्ड इतकी स्ट्रॉंग असते ज्यामुळे या एअरची जी इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे ती ब्रेक होते. या एअरला आपण इथं डायइलेक्ट्रिक असंही म्हणू शकतोय, जे डायइलेक्ट्रिक मटेरियल इन्सुलेटिंग असतं, ज्यामधून चार्जेस पास होऊ शकत नाहीत. पण इथं जर इलेक्ट्रिक फील्ड आपण स्ट्रॉंग यूज केली तर त्या डायइलेक्ट्रिकची इन्सुलेटिंग प्रॉपर्टी ही ब्रेक होऊ शकते, ज्याला आपण डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असंही म्हटलं होतं. इथं या एअरची ही डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी आहे ती काय होते, ब्रेक होते, आणि या एअर मधून हे चार्जेस काय होतात, पास होतात. याला आपण कोरोना डिस्चार्ज असंही म्हणतो. हे वॅन डी ग्राफ जनरेटर जे आहे ते याच प्रिन्सिपल वरती ऑपरेट होतं. विच प्रिन्सिपल? कोरोना डिस्चार्ज. कोरोना डिस्चार्ज म्हणजे सिमिलर आहे आपल्या लाइटनिंग सारखं. लाइटनिंग म्हणजे एअर मधूनच चार्जेस काय होतात, डिस्चार्ज होतात, एअर मधून पास होतात. कारण एअर तर इन्सुलेटिंग आहे, पण तरीही एअर मधून चार्जेस पास होतात बिकॉज ऑफ दिस स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड. अँड दिस स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड इज greater
than the dielectric strength of this medium. इथं एअरच्या इन्सुलेटिंग डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पेक्षा इथं असलेली इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती काय असते, स्ट्रॉंग असते. त्यामुळं याचं इथं चार्जेस जे आहेत ते एअर मधून काय होतात, इकडे लीक होतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की हा C1 कॉम पॉझिटिव्ह चार्जेस जो आहे तो इकडे काय करणार आहे, स्प्रे करणार आहे. ओके, लाईक धिस. All positive charges from these sharp edges are now spread on this belt. या बेल्ट वरती हे पॉझिटिव्ह चार्जेस काय होतात, स्प्रे केले जातात. म्हणजे या बेल्ट वरती पॉझिटिव्ह चार्जेस येतात. एअर मधूनही हे काय झाले, इथं डिस्प्लेस झालेत, म्हणजे इथं ट्रान्सफर झालेत बिकॉज ऑफ दी कोरोना डिस्चार्ज. नाव दिस बेल्ट इज नॉट स्टेशनरी. हा रोटेट होतोय इथं. दिस पॉझिटिव्हली चार्ज पार्ट ऑफ दिस बेल्ट मूव्स अपवर्ड्स. आता हा पार्ट इथं अपवर्डला येणार आहे. तर यामुळे काय होणार बघा, काय होणार आहे, हा C1 या बेल्ट वरती पॉझिटिव्ह चार्जेसना काय करतोय, स्प्रे करतोय. आता हे चार्जेस इकडं अपवर्ड बेल्ट मूव्ह होईल तसा हा पॉझिटिव्हली चार्ज बेल्ट इथं येतो. म्हणजे आता सपोज हा जो पार्ट आहे बेल्टचा, दिस पार्ट इज ए पॉझिटिव्हली चार्ज. इथं लार्ज अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. अँड बिकॉज ऑफ दिस पॉझिटिव्ह चार्जेस हिअर द स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड इज डेव्हलप्ड. इथे एक स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होते आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे इथं सुद्धा परत एकदा या एअरची इन्सुलेटिंग प्रॉपर्टी ब्रेक होते. म्हणजेच एक कोरोना डिस्चार्ज. एअर मधून पार्टिकल जर डिस्चार्ज होत असतील, पास होत असतील, तर त्याला आपण कोरोना डिस्चार्ज म्हणतो. आणि मग इथं काय होतं, या बेल्ट वरती कसले चार्जेस होते, पॉझिटिव्ह. सो दिस बेल्ट अट्रॅक्ट्स द निगेटिव्ह चार्जेस फ्रॉम दिस C2 कॉम. या C2 कॉम मधून हा बेल्ट काय करतो, निगेटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट करतो. आणि निगेटिव्ह चार्जेस ह्या बेल्ट मध्ये आल्यामुळे हा बेल्ट परत न्यूट्रल होतो. म्हणजे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज होते, पण हा C2 मधून काय करतो, इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट करतो आणि हा काय होतो, इथं न्यूट्रल होतो. हा न्यूट्रल बेल्ट परत इथून रोटेट होऊन इथं येणार आहे आणि इथं आला की हा C1 कॉम परत त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज काय करतो, स्प्रे करतो. परत इथं येणार आहे, परत हा यातून इलेक्ट्रॉन्स असा काढणार आहे. इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट केल्यामुळं इथं या C2 मध्ये इलेक्ट्रॉन्स हा इकडे अट्रॅक्ट करतो आणि यातल्या पॉझिटिव्ह चार्जेसना रिपेल करतो. त्यामुळे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस रिपेल होतात आणि या स्पेरिकल कंडक्टरच्या आउटर सरफेस वरती इथं कॉन्सन्ट्रेट होतात, डिस्ट्रीब्यूट होतात. ओके, सो दिस इज द वर्किंग ऑफ दिस जनरेटर लाईक दिस. C1 कॉम हा एका स्प्रे सारखं काम करतो. कोरोना डिस्चार्ज मुळे इथल्या स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे एअर मधून हे चार्जेस काय होतात, लीक होतात आणि या बेल्ट वरती स्प्रे होतात. बेल्ट वरती अपवर्डला मूव्ह झाल्यामुळे इथं येतो. आता इथं बेल्ट वरती पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. त्या पॉझिटिव्ह चार्ज मुळे हा बेल्ट या C2 कॉम मधले इलेक्ट्रॉन्स काय करतो, म्हणजे निगेटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट करून घेतो आणि तो स्वतः डिस्चार्ज होतो. वी कॉल दिस डिस्चार्ज एज कोरोना डिस्चार्ज. आणि इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट केल्यामुळे इथले पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते रिपेल होतात आणि या स्पियर वरचे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. हा स्पियर आणि ही प्रोसेस कंटिन्यू सुरू असल्यामुळं ह्या स्पियरचा चार्ज जो आहे तो इन्क्रीज होत जातो. स्पियर जास्तीत जास्त असा लार्ज अमाऊंट मध्ये काय होतो, चार्ज होतो. अँड सो देर इज ए लार्ज इलेक्ट्रिक पोटेन्शियल डेव्हलप्ड इन दिस रिजन. या रिजन मध्ये एक लार्ज इलेक्ट्रिक पोटेन्शियल डेव्हलप होतं आणि इथे एक स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होते या रिजन मध्ये. ही स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड काय करते, दिस स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड अप्लायज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन दीज चार्ज्ड पार्टिकल्स. यांना आपल्याला एक्सेलरेट करायचे होते, इथे जे 3 डॉट दाखवले होते. या पार्टिकल्स वरती आता ही इलेक्ट्रिक फील्ड काय अप्लाय करते, स्ट्रॉंग फोर्स अप्लाय करते. अँड बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रिक फोर्स these particles gets accelerated in this direction. इथून इकडे काय होतात, एक्सेलरेट होतात. these particles accelerated with very high velocity with very high energy and these particles strikes on the target. इथं असलेल्या आपल्या या टार्गेट वरती पार्टिकल्स काय होतात, स्ट्राईक होतात आणि ज्यामुळे डिफरंट न्यूक्लिअर रिएक्शन्स होतात. न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये आपण अशा या चार्ज एक्सेलरेटेड पार्टिकल्सचा इथं यूज करतो. सो दिस इज द वर्किंग ऑफ दिस जनरेटर. सिंपल वर्किंग आहे, सिंपल लँग्वेज मध्ये तुम्ही लिहा नोट्स तयार करताना. परत सांगतोय काय आपण कन्सिडर केलं होतं, C1 कॉम इज कनेक्टेड टू ए पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द हाय व्होल्टेज सप्लाय. सो द शार्प एजेस has a large surface charge density and because of these positive charges a strong electric field is developed in this region. So because of this strong electric field the dielectric strength of the air breaks and
charges are transferred or passes through this air. हे पॉझिटिव्ह चार्जेस या एअर मधून काय होतात, पास होतात आणि ते या बेल्ट वरती स्प्रे केले जातात. नाउ these charges moves upwards with the belts. Now when the charges comes here, the C2 com, these positive charges attracts the negative charges from the C2 cam, C2 com, and the positive charges gets repelled. हे पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ते या स्पियरच्या आउटर सरफेस वरती काय होतात, कॉन्सन्ट्रेट होतात आणि असा हा याच्यावरती असलेला चार्ज जो आहे तो इन्क्रीज होत जातो. And because of that increased charge, electric potential develops in this region, which is a very high electric potential. And because of this high potential or this strong electric field, the charges placed inside this tube gets accelerated with very high velocity and strikes on the target. याच्यावरती ते काय होतात, strike होतात. This is the working of this generator. Now let's see some uses of this generator. युजेस आता आपण एक्सप्लेन करताना सांगितले की याला यूज कुठं करतो आपण. इट्स मेन पर्पज इज टू प्रोड्यूस व्हेरी हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द ऑर्डर ऑफ सेव्हरल मिलियन व्होल्ट्स फॉर एक्सेलरेटिंग चार्ज पार्टिकल्स. चार्ज पार्टिकल्स ना एक्सेलरेट करण्यासाठी आपण अशा टाइपच्या जनरेटरचा यूज करतो. आणि ही जी चार्ज एक्सेलरेटिंग पार्टिकलची जी चार्ज बीम असते, ही बीम आपण डिफरंट न्यूक्लियर रिएक्शन्स ना ट्रिगर करण्यासाठीही यूज करू शकतो. दी बीम ऑफ एक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल्स आर यूज्ड टू ट्रिगर न्यूक्लियर रिएक्शन्स. सच बीम्स आर आल्सो यूज्ड टू ब्रेक द atoms फॉर व्हेरियस एक्सपेरिमेंट्स इन फिजिक्स, स्पेशली इन न्यूक्लियर फिजिक्स. न्यूक्लियर फिजिक्स मध्ये ज्या रिएक्शन्स असतात, जसं मी सांगितलं न्यूक्लियसला ब्रेक करणं, अशा टाइपच्या काही एक्सपेरिमेंट्स मध्ये आपण अशा टाइपची ही हायली एनर्जेटिक चार्ज पार्टिकलची बीम जी आहे ती यूज करू शकतोय. इन मेडिसिन सच बीम्स आर युज्ड टू ट्रीट कॅन्सर. कॅन्सरचे जे ट्युमर असतात त्या ट्युमर्सना ब्रेक करण्यासाठी, ज्याला आपण रेडिएशन थेरपी असंही म्हणतो, ह्या रेडिएशन थेरपीमध्ये जी बीम असते यूज केलेली, दॅट बीम इज ऑल्सो ए बीम ऑफ चार्ज पार्टिकल, ज्याला आपण नंतर पुढे जाऊन अल्फा रेज किंवा बीटा रेज असंही म्हणणार आहे. ओके, अँड सच generators are also used in research purposes like in the laboratory of nuclear physics. Nuclear physics च्या laboratory मध्ये आपण ह्या जनरेटरचा यूज करणार आहोत.